student, welcome to 7th class. Subject English Unit Grammar. Subject Unit Types of Adjective. Do you know adjective? तुम्हाला विशेषणे माहीत आहेत का? So student, today we are going to learn about types of adjective. Definition: Adjective. Describing words are called adjectives. They are so called because they add something to the meaning of a noun. जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात. एक्झाम्पल: रिया इज पुअर बट हॉनेस्ट. रिया ही गरीब पण प्रामाणिक आहे. या वाक्यामध्ये पुअर व हॉनेस्ट या शब्दामुळे रियाबद्दल अधिक माहिती मिळते. म्हणून पुअर व हॉनेस्ट हे विशेषणे आहेत. या दोन शब्दांऐवजी गुड, बॅड, ॲक्टिव्ह, मेनी हे शब्दसुद्धा येऊ शकतात. So student, today only 3 types used. First type, adjective of demonstrative, दर्शक विशेषण. Second type, adjective of interrogative, प्रश्नवाचक विशेषण. Third type, adjective of possessive, संबंधवाचक विशेषण. Definition: Demonstrative adjectives. Demonstrate adjective point out, means person, thing or idea is mentioned. To demonstrate means pointing out. जी विशेषणे नामाच्या संदर्भात ती नामे जवळ आहेत अगर दूर आहेत असे जेव्हा दर्शवण्याचे काम करतात तेव्हा त्यांना दर्शक विशेषण असे म्हणतात. एक्झाम्पल: दॅट बॉल इज माइन. तो बॉल माझा आहे. या वाक्यामध्ये दॅट बॉल म्हणजे आपण पर्टिक्युलर बॉलबद्दल बोलतो. म्हणून या ठिकाणी दॅट हा दर्शक विशेषण आहे. दॅटऐवजी धी, दोज हे शब्दसुद्धा येऊ शकतात. एक्झाम्पल्स: दिस बुक इज गुड. हे पुस्तक चांगले आहे. या वाक्यामध्ये आपण पुस्तकबद्दल बोलतो म्हणून दिस हे दर्शक विशेषण आहे. दोज फ्लॉवर आर ब्युटिफुल. ती फुले सुंदर आहेत. या वाक्यामध्ये आपण विशिष्ट फुलांबद्दल बोलतो म्हणून दोज हे दर्शक विशेषण आहे. थर्ड एक्झाम्पल: दॅट मँगो इज गुड. तो आंबा चांगला आहे. या वाक्यामध्ये दॅट हे दर्शक विशेषण आहे. दोज ग्रेप्स आर शुअर. ती द्राक्षे आंबट आहेत. या वाक्यामध्ये दोज हे दर्शकवाचक विशेषण आहे. डेफिनिशन: इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. These adjectives are used with nouns to ask a question. The 3 words of this category are what, means and whose. एक्झाम्पल: ज्या विशेषणातून प्रश्न निर्माण होतो त्या विशेषणाला प्रश्नवाचक विशेषण असे म्हणतात. एक्झाम्पल: व्हॉट इज युअर नेम. तुझं नाव काय आहे. या वाक्यामध्ये प्रश्न निर्माण होतो म्हणून व्हॉट हे प्रश्नवाचक विशेषण आहे. व्हॉट या शब्दाऐवजी व्हिच, हुज हे शब्दसुद्धा येऊ शकतात. एक्झाम्पल्स: हुज बॅग इज दिस. ही बॅग कोणाची आहे. या वाक्यामध्ये प्रश्न निर्माण होतो म्हणून हुज हे प्रश्नवाचक विशेषण आहे. हुज हाऊस इज दॅट. हे घर कोणाचं आहे. या वाक्यामध्ये हुज हे प्रश्नवाचक विशेषण आहे. व्हॉट कलर इज पेन. या लेखणीचा कलर कोणता आहे. तर या वाक्यामध्ये सुद्धा प्रश्न तयार होतो. व्हॉट हा प्रश्नवाचक विशेषण आहे. हुज हाऊस आर यू स्टेईंग. तू कोणाच्या घरी राहणार आहेस. या वाक्यामध्ये हुज हे प्रश्नवाचक विशेषण येईल. डेफिनिशन: पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्स.
Those adjectives indicate position, authorship, relationship, etc. वस्तू कोणाच्या मालकीची आहे किंवा वस्तूचा संबंध कोणाशी आहे हे या विशेषणावरून कळते. एक्झाम्पल, दिस इज माय कंट्री. हा माझा देश आहे. या वाक्यामध्ये माय या शब्दामुळे कळते की देश कोणाचा आहे, म्हणून माय हे संबंधवाचक विशेषण आहे. माय या शब्दाऐवजी युअर, हिज, हर, इट्स, देअर हे शब्दसुद्धा येऊ शकतात. एक्झाम्पल्स, गिव मी युअर पेन्सिल. मला तुझी लेखणी दे. या वाक्यामध्ये युअर हे संबंधवाचक विशेषण आहे. दिस इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे. या वाक्यामध्ये माय या शब्दामुळे बहीण कोणाची आहे ही कळते, म्हणून माय हे संबंधवाचक विशेषण आहे. दिस इज युअर बुक. हे तुझे पुस्तक आहे. या वाक्यामध्ये युअर हे संबंधवाचक विशेषण आहे. दॅट इज हर हाऊस. हे तिचे घर आहे. या वाक्यामध्ये हर हे संबंधवाचक विशेषण आहे. यूज द फॉलोइंग ॲडजेक्टिव्स इन युअर ओन सेंटेन्सेस. फर्स्ट, व्हाट. सेकंड, ब्युटिफुल. थर्ड, विन्स. फोर, डेज. 5, his. 6, my. Homework. Underline the adjectives in the following sentences. First, just left his book at home. Second, this is your TV. Third, what time is it? 4, my shirt is black. 5, our school is famous. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विशेषणाचे प्रकार शिकलो आहोत. तर तुम्हाला विशेषणे समजले असतील तर ही एक्झाम्पल सोडून बघा. थँक्यू.